नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 29 नफा तोटा सूट रिबीट व कमिशन या पाठातील काही उदाहरणे पाहणार आहोत. 29.2 हा प्रॅक्टिस सेट आज आपण पाहूया. चला तर पाहूया 29.2 हा स्वाध्याय. या स्वाध्यायामधील पहिले उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. काय उदाहरण आहे? एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन या भावाने विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला खरेदी किंमत काढावी लागणार आहे. 25 रुपये डझन याप्रमाणे 25 डझन संत्री विकत घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी 25 गुणिले 25 करावे लागेल आणि यांचा गुणाकार किती येईल? 625. व ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन या भावाने विकलेली आहे. म्हणजे 25 डझन संत्री 32 रुपये या भावाने विकलेली आहे. म्हणजे 25 गुणिले 32 आणि यांचा गुणाकार येईल 800. बरोबर. तर त्याला किती टक्के नफा झाला? आता या व्यवहारामध्ये त्याला नक्कीच नफा होणार आहे, कारण की खरेदी किंमत जी आहे 625 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? 800 रुपये. तर त्याला 800 वजा 625 किती एकूण नफा होणार आहे? 800 वजा 625 या ठिकाणी आपल्याला 9 आणि 10, 10तून 5 गेले खाली राहिले 5, 9तून 2 गेले खाली राहिले 7 आणि 175 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. म्हणजे आता तर त्याला किती टक्के नफा झाला? म्हणजे त्याला 625 वरती 175 रुपये नफा झाला. तर 100 वरती किती? म्हणजे गुणिले 100 या पद्धतीने करावे लागणार. 25 गुणिले 25 किती येईल? 625 आणि 25 चौक 100. परत 25 एक 25 आणि 25 सत्त 175 म्हणजे 7 गुणिले 4 बरोबर किती? 28%. 7 चौक 28 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. अतिशय सोपं उदाहरण होतं. पुढील उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 2 हेही याच पद्धतीने सोडवायचं आहे. अतिशय सोपे उदाहरण आहे. एका दुकानदाराने रुपये 200 डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. या सर्व वह्या रुपये 225 डझन दराने विकल्या तर त्याला शेकडा नफा किती झाला? या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? डझन, एका डझनाची किंमत दिलेली आहे 200 डझन, तर 50 डझन वह्यांची किंमत किती? 200 गुणिले 50, 5 दोने 10 आणि हे 3 शून्य. त्याच्यानंतर त्या सर्व वह्या 225 रुपये डझन आणि 50 डझन. ह्या 50 डझन वह्या त्याने 225 रुपये डझन याप्रमाणे विकलेल्या आहेत. तर यांचा गुणाकार येईल 11,250. गुणाकार करून पहा. तर पुन्हा आपल्याला असं म्हणावे लागेल, तर त्याला शेकडा नफा किती झाला? तर 10,000 वरती त्याला किती नफा होणार आहे? बघा आपण या ठिकाणी वजाबाकी करून पाहूया. 11,250 वजा 10,000 सरळ सरळ दिसते आपल्याला 1,250 रुपये काय झालेला आहे? त्याला नफा झालेला आहे. म्हणजे 10,000 वरती 1,250 रुपये नफा झाला. तर 100 वरती किती? मग चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 100 गुणिले 1,250 भागिले 10,000 बरोबर x. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. ओके. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. म्हणजे किती राहील? या ठिकाणी एका स्थळांतर दशांश चिन्ह येईल. म्हणजेच 12.5%. किती येईल? 12.5%. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3 पाहूया. 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. तर या व्यवहारात त्याला नफा होतो का तोटा होतो हे विचारलेलं आहे. पहा, 40 वस्तूंची खरेदी ही 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. म्हणजेच त्याला काय होत आहे? 30 रुपयांवरती 10 वस्तू एक्स्ट्रा मिळत आहेत. म्हणजे 40 वजा 30 10. तर 30 रुपयांवरती 10 वस्तू एक्स्ट्रा मिळत आहेत. तर 100 रुपयावरती किती? तर अशा पद्धतीने हे समीकरण होईल. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. काय होईल? 100 गुणिले 10 भागिले किती होईल? 30. शून्य गेला, शून्य गेला, काय येईल? 100 गुणिले भागिले 3% काय होईल? नफा होतो. उदाहरण क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहू. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली
तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल, अशा प्रकारचं उदाहरण आहे. या ठिकाणी पहा, एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली. समजा या ठिकाणी आपण समजूया की छापील किंमत त्या वस्तूची जी आहे ती 100 रुपये आहे. तर 10% सूट दिली तर 100 वजा 10 बरोबर किती होईल, 90 रुपये त्याची विक्री किंमत होईल. पाहता 90 रुपये विक्री किंमत असताना त्या दुकानदाराला 20% नफा होतो. म्हणजे 90 रुपये ही विक्री किंमत असताना दुकानदाराला काय होतो, 20% नफा होतो. म्हणजे 100 रुपये खरेदी असेल तर 120 रुपये नफा होतो. तर मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर अशा प्रकारचे एक इक्वेशन तयार होईल. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 गुणिले 90 भागिले 120, शून्य गेला शून्य गेला, 3 त्रिक 9, 3 चौक 12. या ठिकाणी आले 100 गुणिले 3 भागिले 4 म्हणजे 300 भागिले 4. 300 भागिले 4 किती, 4 1 4, 4 7 28, 2 राहिले आणि 4 पंचे 20 म्हणजे 75 रुपये ही काय झालेली आहे, आपली खरेदी किंमत आलेली आहे. तर 75 रुपये काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. यानंतर विचारलेलं आहे, जर सूट न देता ती विकली. समजा 75 रुपये खरेदी किंमत आताच आपण काढलेली आहे. 75 रुपये खरेदीची किंमत सूट न देता विकली, 10% सूट न देता विकली तर ती 100 रुपयाला विक्री होईल, केली जाईल. तर मग 100 रुपये खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं. या ठिकाणी सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करू. पाहता काय, 100 गुणिले 100 भागिले काय, 75. पहा मग 25 एक 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे 100 गुणिले 4 छेद 3 बरोबर काय आलेलं आहे, 400 छेद 3. यांचा भागाकार करू. 1 3 1 3, खाली राहिला 1 आणि 0 10 होतील. 3 त्रिक 9, परत 1 राहील, परत 0 म्हणजे 3 3 असं येत जाईल. म्हणजे 133.33 अशा प्रकारचा भागाकार येईल. पहा 133.33 म्हणजेच हा काय होणार आहे, शेकडा नफा किती होईल. या ठिकाणी खरेदी किंमत यातून वजा करू, 100 रुपये वजा करूया. मग या ठिकाणी शेकडा नफा होणार आहे 33.33. मग 33.33 म्हणजेच काय येणार आहे, 33.1/3%. किती येणार आहे, 33.1/3%. आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. ओके, या पद्धतीने हे उदाहरण पाहून घ्या एकदा सर्व. उदाहरण क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहूया. साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला, अशा प्रकारचं उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला दर 25% वाढला असं म्हटलं आहे आणि खप 15% कमी झालेला आहे. या ठिकाणी दर आणि खप, दर आणि काय काढायचं आहे, खप. तर आपण दर 100 रुपये मानूया आणि खपही किती मानायचं आहे, 100 रुपये मानू. ठीक आहे. तर या ठिकाणी एकूण तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला हे आपल्याला विचारलेलं आहे. तर दर 100 रुपये असेल आणि खप 100 रुपये मानला तर एकूण विक्री जी होणार आहे तर 100 गुणिले 100 बरोबर किती होणार आहे, 10,000 रुपये होणार आहे. परंतु आता साखरेचा दर जो आहे 25% वाढला म्हणजे 125 गुणिले आणि खप किती टक्केने, 15% कमी झाला म्हणजे 85 रुपये. तर 125 गुणिले 85 काय गुणाकार येतोय, हा गुणाकार येत आहे 10,625 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 625 रुपये काय होत आहे, नफा होत आहे. हा 625 रुपये नफा 10,000 वरती झालेला आहे. तर 100 वरती किती, म्हणजे 10,000 वरती 625 रुपये नफा होईल. तर 100 वरती किती, पाहता काय येईल,
या ठिकाणी भाग देऊया. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 25 चोक 100 आणि 25 25 625. शेवटी किती येणार आहे? 25/4 म्हणजे किती येईल? 6.25%. काय विचारलं होतं आपल्याला? तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? या ठिकाणी आपल्याला काय होईल? 6.25% नफा होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. उदाहरण क्रमांक 6. एक वस्तू 150 रुपयाला विकली असता जेवढा तोटा होतो त्याच्या 1.5 नफा ती वस्तू 275 रुपयाला विकल्याने होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? पहा, 150 रुपयांना वस्तू विकली असता जेवढा तोटा होतो या ठिकाणी मूळ किंमत असेल, तर त्याच्या 1.5 नफा ती वस्तू 275 रुपयांना विकल्याने होतो. अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी तयार करायचं आहे. एक वस्तू 150 रुपयाला विकली असता जेवढा तोटा होतो, समजा x एवढा तोटा होतो, त्याच्या 1.5 नफा, 1.5 म्हणजे काय? 1.5x एवढा नफा 275 रुपयाला विकल्याने होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं की शेवटची किंमत आणि पहिली किंमत ह्या दोन किमतींची वजाबाकी करून घ्या. 275 वजा 150 आणि या ठिकाणी राहणार आहे 125. पाहता 125 काय आहे? या दोघांमधील फरक आहे. मग आपल्याला या ठिकाणी एक समीकरण तयार होईल. 125 बरोबर x अधिक 1.5x बरोबर काय झाले? हे 1.5x म्हणजे काय? 2.5x बरोबर 125. 125 गुणिले आहेत तर इकडे आल्यानंतर काय होतील? भागिले 2.5. 2.5 गुणिले आहेत तर इकडे आल्यानंतर भागिले होतील, बरोबर x. या ठिकाणी दशांश चिन्ह एका अंकानंतर आहे. आपण या ठिकाणी वरती 0 देऊन खाली 25 लिहू. काय होईल? 25 एक 25, 25 5 125 आणि 0. x ची किंमत आलेली आहे आपली 50. x बरोबर काय किंमत आलेली आहे? 50 आलेली आहे. या ठिकाणी 50 किंमत आलेली आहे. 1.5x बरोबर काय किंमत आलेली आहे? 1.5 गुणिले 50 बरोबर किती आलेली आहे? 75. म्हणजे आता आपल्याला 150 प्लस हे 50 किती? 200 किंवा हे 275 मधून हे 75 वजा केले तरी या ठिकाणी किती किंमत मिळणार आहे आपल्याला? 200 रुपये. म्हणजे आलेली ही जी x बरोबर किंमत आहे 50 रुपये, 150 प्लस 50 किती येईल? 200. या ठिकाणी मूळ किंमत विचारलेली आहे पहा, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? 200 रुपये. विक्री किमतीच्या 56 विक्री किंमत दिलेली आहे या ठिकाणी 56 आणि याच्या 1/7 नफा होतो, म्हणजे 56चा आपल्याला 1/7 या ठिकाणी काढावा लागणार आहे. काय येईल? 56चा 1/7 या ठिकाणी 7 1 7 7 8 56 म्हणजे 8% एवढा काय होतो? नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी? 8% नफा, या ठिकाणी 8% नफा होतो. 56 रुपये विक्री किंमत दिलेली आहे, म्हणजे 56 वजा 8 तर 48 रुपये काय येणार आहे? खरेदी किंमत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला खरेदीच्या किमतीवर 20% नफा पाहिजे, म्हणजेच काय पाहिजे? 100 वरती 120 रुपये नफा पाहिजे, तर 48 रुपयावरती किती? असं आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी मग 48 गुणिले 120 भागिले किती? 100. 0 गेला, 0 गेला. या ठिकाणी किती? 48 गुणिले 12 गुणाकार करा. 576 भागिले 10 म्हणजेच किती येईल? 57.6%. तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी? केवढ्याला विकायला पाहिजे? या ठिकाणी 57.6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढील उदाहरण आपण सोडवूया. दोन वस्तू प्रत्येकी 600 ला विकल्याने
एकात खरेदीच्या 9% नफा व दुसऱ्यात 9% तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के नफा अथवा तोटा होईल? हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी अतिशय एक सोपे सूत्र आहे. शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा वर्ग भागिले 100% या सूत्राच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हे उदाहरण सोडवायचं आहे. काय आहे या ठिकाणी? शेकडा तोटा किती होतोय? 9%. बरोबर आहे. मग या ठिकाणी 9 चा वर्ग भागिले 100 बरोबर 81/100 बरोबर 0.8% हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 0.81% 0.81% हे आपलं उत्तर असणार आहे. 81/100 म्हणजेच किती? 0.81%. काय होणार आहे? तोटा, शेकडा तोटा म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. उदाहरण क्रमांक 9. प्रत्येकी ₹100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन ₹260 ला विकली, तर दुकानदाराने या विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिलेली आहे? पहा या उदाहरणामध्ये ₹100 छापील किमतीची एकूण किती खेळणी आहेत? 3 खेळणी आहेत. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 100 गुणिले 3 बरोबर ₹300 ही काय आहे? छापील किंमत. ओके. तर शेकडा काही सूट देऊन 260 ला विकली. म्हणजे 300 रुपयामध्ये 300 रुपयाच्या छापील किंमत असणाऱ्या वस्तू 260 रुपयाला विकल्या, तर 40 रुपये काय दिलेली आहे? सूट दिलेली आहे. 40 रुपये म्हणजे 300 रुपयावरती 40 रुपये सूट दिली, तर 100 रुपयावरती किती? तर दुकानदाराला या विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिली असा प्रश्न विचारलेला आहे. मग 100 गुणिले 40 भागिले 300. पहा 0 गेला 0 गेला 40/3 40/3 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भाग द्यावा लागेल. 3 1 3 आणि खाली राहिलेले आहेत 10 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 13.1/3 हा आपला पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 4. 13. क्रमांक 10 पाहूया आपण काय दिलेलं आहे या ठिकाणी. एका मनुष्याने ₹1200 ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20% नफ्याने विकल्या, 2 शेळ्या मेल्या, उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. पहा आता एका मनुष्याने 1200 ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. तर एकूण 10 शेळ्यांची खरेदी किंमत म्हणजे 1200 गुणिले 10 बरोबर किती? 12,000 रुपये. त्यानंतर 3 शेळ्या शेकडा 20% नफ्याने विकलेल्या आहेत. 3 शेळ्यांची आपण विक्री किंमत काढूया. 3 शेळ्या 3 गुणिले 1200 बरोबर 12×36 3600 रुपये. या 3 शेळ्या शेकडा 20 ने विकलेल्या आहेत. म्हणजे 100 रुपयाला जर शेळी असेल ती 120 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे 3600 रुपयाच्या शेळ्या एवढ्याला विकल्या. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला 3600 गुणिले 120/100 0 गेला 0 गेला म्हणजे 360 गुणिले 12 किती येईल उत्तर? 4320 रुपये. 4320 रुपये हे आपलं उत्तर येत आहे. यानंतर पुढे पाहूया. 2 शेळ्या मेल्या आणि उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. आता एकंदरीत नफा आपल्याला 6% या ठिकाणी काढावा लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्व शेळ्यांची खरेदी किंमत किती आहे? 12,000 रुपये. म्हणजे एकंदरीत 6% नफा काढायचा आहे. म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर ती 106 असायला पाहिजे. तर 12,000 वरती किती?
पाहता 12,000 आपण या ठिकाणी नफा काढूया. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करावे लागेल. काय येईल मग? 12,000 गुणिले 106 भागिले काय येईल? 100. 2 शून्य गेले. 120 गुणिले 106 हा जर तुम्ही गुणाकार केला तर हा गुणाकार येईल 12,720. 12,720 म्हणजेच या ठिकाणी आपण एकंदरीत नफा आणि तर एकंदरीत नफा 6% प्रमाणे 12,720 रुपये ही आपल्याला किंमत येत आहे. परंतु उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. तर उरलेल्या शेळ्या केवढ्याला विकाव्या? ह्या 5 शेळ्या राहिलेल्या आहेत. त्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या 12,720 मधून ही जी किंमत आलेली आहे 3 शेळ्यांची 4,320 रुपये किंमत काय करावी लागेल? वजा करावी लागेल. या ठिकाणी 0 0 7 मधून 3 गेले तर राहिले 4 आणि 12 मधून 4 गेले तर राहिले 8. 8,400 रुपये. तर ही राहिलेली आहे उरलेल्या 5 शेळ्यांची किंमत. मग प्रत्येकी केवढ्याच विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल असं विचारलं आहे. म्हणजे प्रत्येक शेळीची आपल्याला विक्री किंमत काढावी लागणार आहे. म्हणजे 8,400 भागिले 5 कितीचा भाग जाईल बघा. 5 एक 5 राहिले 3 34 होईल. 5 30 त्यानंतर 8 45 आणि 0 तर 1,680 रुपयांना प्रत्येकी एक शेळी विकावी लागणार आहे. 1,680. पर्याय क्रमांक 3. ओके. चला उदाहरण परत एकदा आपण पाहूया. एका मनुष्याने काय केलेलं आहे 1,200 ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. यावरून आपण 10 शेळ्यांची खरेदी किंमत काढली 12,000 रुपये आली. त्यापैकी 3 शेळ्या 20% नफ्याने विकल्या. 3 शेळ्यांची किंमत येईल 3,600 आणि 20% नफ्याने विकायचे आहेत. म्हणजे 100 रुपयाला एक शेळी असेल तर ते 120 रुपयाला विक्री केली जाईल. तर मग 3,600 वरती किती? आपण 20% नफा काढलेला आहे एकूण 4,320. ओके. 3 शेळ्यांची विक्री किंमत किती आली? 4,320 आणि त्यापैकी 2 शेळ्या मेल्या. म्हणजे एकूण ह्या 5 शेळ्या झाल्या आणि उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. आता एकंदरीत नफा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणजे एकंदरीत 10 शेळ्यांची विक्री किंमत किती आहे? 12,000 रुपये. आपण सर्व 10 शेळ्यांची 12,000 रुपये विक्री किंमत आहे. म्हणजे 12,000 वरती 12,000 रुपये जर या 10 शेळ्यांची विक्री किंमत असेल तर एकंदरीत 6% नफा पाहिजे. म्हणजे 100 रुपये जर विक्री किंमत असेल, 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 106 रुपये काय होईल? विक्री किंमत होईल. तर 12,000 वरती किती? या पद्धतीने आपण काढलेलं आहे. एकंदरीत 6% प्रमाणे या ठिकाणी विक्री किंमत किती होईल? 12,720. मग सुरुवातीच्या 5 शेळ्यांची म्हणजेच 3 शेळ्यांची विक्री किंमत किती आहे? 4,320. हे 12,720 मधून वजा करावे लागतील कारण की आपल्याला उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या असं विचारलेलं आहे. यांची वजाबाकी केली किती आली वजाबाकी? 8,400. प्रत्येकी शेळीची किंमत काढायची म्हणजे ह्या 8,400 ला 5 ने डिव्हाइड करावं लागेल. प्रत्येकी शेळीची किंमत किती आलेली आहे? 1,680 रुपयाला प्रत्येकी शेळी विकावी लागणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्णपणे सोडवलेला आहे. ओके.